बैठक व्यवस्था मुख्य स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जळगाव ते नागपूर एक धडाडीचं नेतृत्व सन्माननीय मानसिंग भाऊ नाईक यांचं या ठिकाणी आगमन स्वागत आहे, सुस्वागत आहे। सन्माननीय सुरेशराव शिंदे स्वागत आहे, सुस्वागत आहे। ज्येष्ठ नेते शंकरदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्यातील प्रख्यात आर्किटेक्ट आभाळ माया फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष प्रबोध चौगुले साहेब यांचं सुस्वागत आहे। मला सुरुवात होतीये। मान्यवर लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। हजारोंचा जनसागर, 2 तासांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, सर्व छायाचित्रकार, पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सेवाकारातील अनेक दिग्गज मंडळी आणि सूर्य नारायणाच्या साक्षीने संत वाहते गोष्टीच्या काही सांगली जिल्ह्याच्या ओळखामध्ये आगमन आणि संपन्न होतो आहे। कृष्णेच्या काठी लोकनेते सहकार ज्या व्यक्तिमत्वाला लोकनेते आणि पदयात्री ही उपाधी दिली, कोनशिला अनावरण त्यांचा सहर्ष स्वागत, सुस्वागत। त्या क्षणानं गहिवरतो आहे ज्या व्यक्तिमत्वानं शिक्षणाची दारं खुली केली, सहकाराच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वानं अखेरच्या श्वासापर्यंत पाहिलं आणि ते स्वप्न साकार होण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली, असं हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा आज सांगली, मिरज आणि कुंभशहर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत। सांगली, मिरज आणि कुंभशहर महानगर समितीच्या आणि भारत देशाचे माजी संरक्षण आणि भारत देशाची आन बान आणि शान यांचं आगमन। सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक माननीय सुनील पवार साहेब यांनी या लोक आज असाच क्षण या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सहर्ष स्वागत। सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांचं मुख्य मंचावरती आगमन। मध्ये गडबड आणि गोंधळ करू नका आणि या लोकार्पण सोहळ्याचं प्रास्ताविक करतोय पिढीला त्याच्यापासून आपल्याला मार्गदर्शन मिळावं किंवा विचार करायला हवा यासाठी बापूंचा जीवनपट पण आपण या ठिकाणी आपण शब्दरूप केलेला आहे। जवळपास 1 ऑगस्ट 1920 ते 17 जानेवारी आपण त्या ठिकाणी अत्यंत सफल संयोजन समितीच्या वतीने शतशः धन्यवाद। आणि सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे, ज्यांच्या शुभास्ते संपन्न होतो आहे। महाराष्ट्र राज्याचे त्या काळामध्ये तिथं होती आणि बापूंनी पाक मंदूर सारख्या शेवटच्या टोकातल्या वाडी वस्तीवर सुद्धा शाळेच्या माध्यमातून, पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून पोहोचलेलं आम्ही आमच्या लहानपणी, नंतर आजोबांच्या तोंडात प्रकल्पाच्या उद्घाटनाला वसंतदादाला बोलवलं होतं आणि वसंतदादांनी भाषण करून सांगितलं आमचं भांडण नाही आता छान स्पष्टपणे दादांनी त्या भाषणात सांगितलं होतं। तर ही माणसं मनाने मोठी एक म्हणतात यशवंतराव अभिनंदन करायला गेले, दादा अभिनंदन, तुम्ही निवडून आले आणि निघाले, पुढे भाऊ पुढे झाला, बस निवडणूक संपली। उद्याच्या रोजचा कॅबिनेट मंत्री आहे, शपथविधी आहे, तुला सरकार सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्र ज्या पद्धतीने राष्ट्र उभा करण्याची ताकद तुम्हा आम्हाला सगळ्यांना एक घेऊन टिकवायचे याच्याकरता बापू आज या ठिकाणी प्रतीक म्हणून उभे राहिलेले आहेत। दाना साक्ष ठेवून आज
बापूंची घरी उद्या पुण्यतिथी आहे. जानेवारी 1914 मी आलो तर कार्यक्रमाला जयंतराव म्हणाले की लिखित रूपात बापूंचं काही आपण लिहू शकलेलं नाही. माझं भाषण झालं होतं. मी उठलो म्हणाले पुढचे देव इथे बसलाय, देव इथे बसलाय, बापू तिथे आहेत, बापू तुमच्याकडे बघतायत, दादा तुमच्याकडे बघतायत. महाराष्ट्र चुकीच्या माणसांच्या हातात ठेवू नका एवढं त्या निमित्ताने थांबतो. प्रेम सर्व महाराष्ट्रात प्रेम देणार. याच्यानंतर संयोजन समितीच्या वतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवर अतिथींच्या शुभस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. जडिया सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार त्यांच्या कर्तृत्वाला या ठिकाणी सलाम करायचा आहे. सन्माननीय उपायुक्त राहुल रोकडे साहेब शुभस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. शहर अभियंता सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब या ठिकाणी संपन्न होतो आहे. परमेश्वर हलकुंडे साहेब नगर अभियंता शुभस्ते. ऋतुराज यादव शाखा अभियंता आर्किटेक्ट प्रमोद चौगुले सभासत्कार. सन्माननीय रावसाहेब मोरे राज्यस्तरीय युवा पुरस्कार पत्रकार पुरस्कार ज्यांना नुकताच कुलदीप पाणे यांचा यथोचित सन्मान सोहळा या ठिकाणी मंचावर 23-24 मानकरी कुलदीप पाणे खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते. दीपाली जगताप मॅडम आहेत का? धन्यवाद. सर्व सरकारी महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपस्थित बंधू उद्याच्या बापूंचं स्मरण करण्याचा दिवस. मला आनंद आहे की त्याच्या आधी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद सर्व सरकारी निरीक्षक महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपस्थित बंधू वगैरे उद्या त्याला बापूंचं स्मरण करण्याचा दिवस. मला आनंद आहे की त्याच्या आदल्या दिवशी मी सांगलीत असतात सगळ्या आज्ञाने सांगितलं की एक दिवस आधी स्मरण करण्याच्या दिवसाच्या बापूंच्या पुतळ्याच्या आधारावर या ठिकाणी करूया आणि तुम्ही या ठिकाणी थांबले पाहिजे. मला मनापासूनचा आनंद. पण बापूंच्याबद्दल अनेक गोष्टी सांगल्या आहेत. जे सुभद्रता मधुकर भावे त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या. तुम्हा लोकांच्या पैकी अनेकांना सांगली सातारा या त्या काळाच्या एका जिल्ह्याच्या बापूंचं योगदान त्यांच्या आठवणी हे जवळून राहते. पण त्याचं व्यापक दर्शन घडवण्याची ताकद ही मधुकर भावेंच्यामध्ये. आणि मला समाधान आहे की ते या ठिकाणी आज होते आणि काही बाबी त्यांनी आपल्या सगळ्यांच्या मांडून त्याचा प्रकाश. मलाही काही काळ बापूंच्या काम करायला वेगवेगळ्या पातळीवर संधी मिळाली. शिकत होतो काँग्रेस कॉलेजमध्ये आणि त्या काळात मी योग काँग्रेसचं काम करत होतो. माझ्याकडं पुणे शहर आणि पुणे जिल्हा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचं काम. त्या काँग्रेस कमिटीचं ऑफिस हे पुण्याच्या काँग्रेस मिळून मिळालं.
आणि बापू काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते दिवसभर काम करून आल्याच्या नंतर दररोज संध्याकाळी त्या काँग्रेस भवनच्या पायऱ्या आहेत, त्याच्या कट्टा आहे, त्या कट्ट्यावर जे कोणी कार्यकर्ते त्यावेळेला काँग्रेस कमिटीमध्ये असतील त्यांना घेऊन गप्पा गोष्टी वेगवेगळ्या प्रश्न चर्चा हा त्यांचा स्वभाव असेल. आणि आम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा त्यावेळेला संध्याकाळी काँग्रेस हाऊसवर जायचं. बापूंचा जो कट्टा आहे त्याच्या मागच्या बाजूला बसायचं आणि सहजपणे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान आणि नवीन काही धोरणं याबद्दलच्या गप्पा गोष्टी चर्चा ह्या ऐकायला मिळायच्या. आणि आम्हा लोकांचं मन, आम्हा लोकांची विचारधारा ही राज्याच्या प्रश्नाच्या संदर्भात मजबूत व्हायला तो कालखंड आम्हाला करायला अत्यंत उपयुक्त आहे. बापू हे खरं असताना संघटक होते. माणसं जोडण्याचं त्यांना नव्हतं, त्याची त्यांना आवडत असते. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी योग जोडले. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या आधी संघर्ष संस्था राज्य आहे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. तसे ते 56-57 झाले. पण 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची निर्मिती ही जाहीर करण्यात आली. आणि त्यानंतर या सगळ्या राज्यामध्ये एक प्रकारचा आनंदाचा उत्साहाचं वातावरण होतं. चव्हाण साहेबांच्या लोकांचं प्रचंड प्रेम होतं. आणि त्या काळात महाराष्ट्राच्या उभारणीच्यासाठी मजबूत विचारी आणि दृष्टी असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा संच उभा करणं या सर्वच चव्हाण साहेबांचं अधिक लक्ष होतं. आणि ते त्याची पूर्तता करण्यासाठी 7 साली महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्ष विभागाची जबाबदारी ही बापूंच्या केली. आणि चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेलं महाराष्ट्राच्या कर्तृत्वान पिढी ही तयार करण्यासाठी बापूंनी प्रचंड कष्ट घेतले. ते आम्ही लोकांनी जळून वडीचे त्याचे लाभ आम्हा लोकांना सुद्धा झालेले. नंतरच्या काळामध्ये विजयनगराला निवडून आले वास्तवसाठी वंशवंदर झालं. आणि त्या वंशवंदरामध्ये बापू गेले. तिथं प्रभावीपणानं काम करायचं. त्यांच्याकडे अनेक खाते होते, त्यांच्याकडे उद्योग खातं होतं, त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं, त्यांच्याकडे महसूल खातं होतं. पण 2 खात्यावर महसूल खात्याचे काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी भावेने केला. पण उद्योग खात्याचं त्याचं योगदान हे महाराष्ट्राच्या आजच्या पिढीला फारसं माहिती आहे. MIDCची संकल्पना ही चव्हाण साहेबांनी केली. पण ते MIDC यशस्वी दिशेनं महाराष्ट्राच्या जिल्ह्यात काम करेल तसे आणि MIDCच्या माध्यमातून जे उद्योजक व्यवसाय जीवू इच्छितात, कारखानदारी उभी करू इच्छितात त्यांना प्रोत्साहित कसं करायचं, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा हे काम त्या काळात बापूंनी केलं. पुण्यामध्ये ही जी औद्योगिक वसाहत आहे 1986 ती चव्हाण साहेबांच्या काळामध्ये उभी आहे. त्याच्या कामाची सुरुवात झाली. पण खऱ्या अर्थानं विस्तृत स्वरूपामध्ये पुण्याची कारखानदारी उभी करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी बापूंचा उद्योग वंशवरून प्रचंड योगदान होतं. आणि त्या जिल्ह्याचं असल्यामुळं हे फार जमून पाहिजे. ते नाशिक असेल, ते औरंगाबाद असेल, ते चंद्रपूर असेल, ते नागपूर असेल, या सगळ्या भागामध्ये
ऊर्जेवरचा विस्तार असावी याच्यामध्ये बापूंचे लक्ष महत्त्वाचं असतं. नंतर त्या काळामध्ये त्यांच्याकडं ग्रामीण विकास खात्याचं काम असतं. त्याने एक योग्य दिशा या सगळ्या कामाला कशी देता येईल याच्याबद्दल खबरदारी ही घेतलेली आम्ही लोकांनी पाहिली. आणि मंत्री म्हणून काम उत्तम रीतीनं करणं, अधिकाऱ्यांच्या वचकी ठेवणं, त्यांना कामाला प्रोत्साहित करणं, त्यांना त्यांचा विश्वास वाढेल याची काळजी घेणं, अशा तिन्ही गोष्टी त्यांनी सातत्याने केल्या. आणि त्याचा परिणाम प्रशासन यंत्रणा याच्यावर त्यांची अतिशय उत्तम पकड होती आणि सर्व काही होता. असं प्रशासन हा क्वचित बघायला दिसतो आणि ते गुण बापूंच्यामध्ये होते हे आम्ही लोकांनी पाहिले. नंतरच्या काळामध्ये संघर्षाच्या काळात अनेक गोष्टी त्यांचे काही गोष्टी मजबूत झाली, विचारामध्ये मजबूत असते. बापू आणि दादा यांच्याशी काही मजबूत झाली, पण शेवटी दोघांनी सामंजस्याने या सगळ्या गोष्टी संपवल्या. आणखी अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. माणसं जुळणं हा त्यांचा स्वभाव असतो. कधी कधी मला तुमच्या सांगली जिल्ह्याची गंमत असते. हा सांगली जिल्हा एकेकाचा सांगली सातारा असा एकच असलेला जिल्हा. असं राग होऊ नका, मला हा जिल्हा चमत्कारिक असतो. चमत्कारिक का असतो? काय कशी ह्याचा नाही. मी बघा एक दिवशी एक दिल्लीच होतो आणि दिल्लीमध्ये असताना वांची होतो. सकाळी मला काही लोक भेटायला लागले आणि त्यांनी सांगितलं शिक्षण फासवली महाराष्ट्राचे होते, त्याच्या काय कुठं झाले त्यांनी सांगितलं या तासगावच्या जवळच्या कुठल्याचे गाव काय कशासाठी आलं नाही म्हणजे आमची सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचेच एक प्रेरणा, ज्या आपल्या सांगलीच्या मातीतून ज्यांनी महाराष्ट्रात त्यांच्या व्यक्तिमत्वातून आणि कर्तृत्वातून अविस्मरणीय असं काम केलं आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक आणि सामाजिक राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्याचा उमटवला असे लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या व्यासपीठावर उपस्थित असणारे देशाचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, देशाचे माजी संरक्षण व कृषी मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांनी आपल्या सर्वांना हा सांगलीकरांना सुवर्ण योग दिला, असे स्वर्गीय लोकनेते राजाराम बापूंचा विचारांचा वारसा समर्थपणे जपणारे सांगली जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अतिथी, ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळाचे ज्येष्ठ आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिल भाऊ बाबर, शिरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य मानसिंगराव नाईक साहेब, तासगाव कोठे माकळाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सुमनताई पाटील, शिरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, विधान परिषदेचे आमदार आदरणीय अनुराधा लाड, इथे उपस्थित असणारे जत विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार सन्मान्य विक्रमदादा सावंत, माजी आमदार, माजी मंत्री, ज्येष्ठ नेते आदरणीय अजितराव घोरपडे साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील,
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी पाटील तात्या, आदरणीय शामराव पाटील अन्या, आदरणीय PR दादा, सन्मान्य नेताजीराव पाटील, आमचे तरुण तडफदार सहकारी राष्ट्रवादीचे युवा नेते सन्मान्य रोहितजी पाटील, शहर अध्यक्ष संजयजी बजाज, माजी महापौर दिग्विजयजी सूर्यवंशी, माजी महापौर सुरेशजी पाटील, आदरणीय अनिता सगळे वहिनी, माजी महापौर मनोदीनजी बागवानजी, उपस्थित सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी, सांगली महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असणारे, ज्यांच्या माध्यमातून हा अत्यंत सुंदर असा पुतळा आणि त्याला लागून असणारं हे स्मारक उभं करण्यात आलं, तसे सांगली महानगरपालिकेचे आयुक्त आणि माझ्याच मतदारसंघातील तळसरचे सुपुत्र सन्मान्य सुनीलरावजी पवार सर, या ठिकाणी उपायुक्त सन्मान्य राहुलजी रोकडे सर, सर्वच त्यांचे अधिकारी आणि उपस्थित सर्व बापूंवर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, वाळवा, सांगली आणि सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेले सर्व कार्यकर्ते, पत्रकार बंधू भगिनी, आज स्वर्गीय राजाराम बापूंचा पुतळ्याचा अनावरण एका वेगळ्या भावनेतून आपण सर्व मंडळी त्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेलो आहोत. स्वर्गीय राजाराम बापूंच्या संपूर्ण राजकीय आणि सार्वजनिक जीवनाचा प्रवास हा प्रत्यक्षपणे पाहणारे आणि त्यांच्याबरोबर अनेक काळ, अनेक वर्ष वेगवेगळ्या राजकीय क्षितिजावर काम करणारे देशाचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या व्यासपीठावर आज पवार साहेब आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे साहेब या व्यासपीठावर असताना या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांसमोर ज्यांनी प्रत्यक्षपणे बापूंबरोबर काम केलं, ज्यांना बापूंचं उभं आयुष्य डोळ्यात समोर पाहण्याची एक संधी मिळाली, त्यांच्या समोर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही बोलणं उचित राहणार नाही. परंतु मला एवढंच सांगायचं, स्वर्गीय राजाराम बापू एक स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य चळवळीत प्रचंड मोठं योगदान या सांगली जिल्ह्याच्या मातीतून त्यांनी दिलं. स्वतःच्या शिक्षणासाठी जी धडपड त्यांनी केली आणि पुण्यात त्यांनी शिक्षण घेतलं, सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी वडगाव हवेलीला शिक्षण घेतलं, कासेगावला शिक्षण घेतलं. या शिक्षणानंतर जे काही त्यांनी राजकीय जीवनाचा प्रवास 1950-60च्या दशकामध्ये सुरुवात केला आणि त्याच्यातून जे काही लोकल बोर्डाच्या माध्यमातून ज्यांनी ती काय सांगली जिल्ह्यामध्ये एका आज विशिष्ट कामाच्या माध्यमातून जे काही त्यांनी आज त्यांचं कर्तृत्व उभं केलं, ह्याला सर्व ज्येष्ठ मंडळी साक्षीदार आहेत. बापूंनी खरं त्यांच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार पाहिले, पण त्या चढ उतार पाहत असताना सातत्याने वाळवा तालुक्यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. राज्यात काम करत असताना वन खातं असेल, उद्योग खातं असेल, महसूल खातं असेल, योगायोगाने ही तिन्ही खातं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना सुद्धा त्यांच्या वाटेला आलेली होती आणि याच खात्यांच्या माध्यमातून बापूंनी सुद्धा 30-25-30 वर्ष महाराष्ट्रात प्रचंड मोठं काम केलं. आणि म्हणून जे काही आज मधुकर भावे साहेबांनी सांगितलं की विदर्भात सुद्धा जे बापूंचं नावलौकिक आहे त्याचा प्रत्यक्षपणे अनुभव मी घेतलेला आहे की ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून विदर्भाच्या दौऱ्यावर जायचो, त्या अमरावतीच्या जिल्ह्यामध्ये काही ज्येष्ठ मंडळी मला भेटलेली असताना त्यांनी मला असं विचारलं की तुम्ही जर सांगलीचे आहात म्हणजे स्वर्गीय राजाराम बापूंच्या जिल्ह्यातले तुम्ही आहात. एवढं नावलौकिक राजाराम बापूंनी विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये त्यांच्या कार्याच्या माध्यमातून उभं केलेलं होतं. हे सर्व करत असताना सहकार चळवळीवरही त्यांचं बारीक लक्ष होतं आणि म्हणून वाळवा कारखाना असेल, तदनंतर तो राजाराम बापूंच्या नावाने तो कारखाना अत्यंत यशस्वी पद्धतीने तिथल्या संचालक मंडळांनी, कामगारांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी चालवला. आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुताच्या बाबतीत, कापसाच्या बाबतीत एक राजाराम बापूंचा फार बारीक असं अभ्यास झालेला होता. सूतगिरणी, दूध संघाच्या माध्यमातून जो काही वाळवाचा विकास केला त्याला वाळव्यातली सगळी मंडळी आणि सांगली जिल्हा साक्षीदार आहे. आणि म्हणून हे सगळं प्रचंड मोठं काम जे बापूंनं उभं केलं त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या जिल्ह्यातली पुढची पिढी सुद्धा या ठिकाणी तयार झाली आणि त्याच्याच माध्यमातून त्यांच्याच प्रेरणा घेऊन या ठिकाणी पुढे हे काम सहकार चळवळीतलं, लोकसेवेचं आणि शेतकऱ्यांच्या भल्याचं हे काम पुढे चालू राहिलं.
खरं बापूंच्या व्यक्तिमत्वा बाबतीत मी स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब माझ्या वडिलांकडून नेहमीच अनेक गोष्टी ऐकायचो. बापूंचा करारी स्वभाव, त्यांनी काढलेली या सांगलीपासून ते वाळव्यापासून ते उंदीपर्यंतची पदयात्रा, आज विक्रम सावंत या व्यासपीठावर जवळजवळ 250 किलोमीटरची पदयात्रा, ही खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याची आगळीवेगळी नोंद आहे. कारण त्या काळात त्या परिस्थितीमध्ये अशी पदयात्रा काढणं हा मोठा विक्रम हा महाराष्ट्राच्या इतिहासात आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात स्वर्गीय बापूंनी त्या काळात केलेला. आणि म्हणून अनेक संघर्ष करत असताना बापूंनी कधी लोकसेवेचा वसा सोडला नाही. आयुष्यभर जे काही करायचं ते शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी करत राहायचं. कधी विचारांची त्यांनी तडजोड केली नाही. आणि म्हणून जे मनात आहे तेच कृतीमध्ये आणण्याची भूमिका ही आदरणीय स्वर्गीय राजाराम बापूंची आयुष्यभर राहिली. आज तोच विचारांचा वारसा आज जयंतराव पाटील साहेब समर्थपणे या सांगली जिल्ह्याच्या मातीतून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालवत आहेत. त्याचा मनापासून आनंद आणि स्वाभिमान आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतो. आणि म्हणून आदरणीय आज जयंतराव पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने जे बापूंचं कर्तृत्व होतं त्याला आज दाद देण्याकरता आज त्यांचं सांगली शहरामध्ये जे काही हे इथे पुतळा आणि स्मारक उभं केलंय त्याला सांगलीकरांनी मोठी दाद दिली, साथ दिली. सांगलीच्या महानगरपालिकेतल्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी एक दिलाने एक मुखाने हा ठराव पारित केला या ठिकाणी. आणि आज हे स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे या बाबतीत त्यांनी समर्थन केलं. मला आठवतं काही महिन्यांपूर्वी जेव्हा ह्याचं काम करायचं होतं, अचानकपणे आम्हाला निरोप आला तत्कालीन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं. आणि त्या दिवशी अशोकराव चव्हाण साहेब योगायोगाने या ठिकाणी सांगलीच्या दौऱ्यावर होते. आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगण्यात आलं की आजचा दिवस चांगला आहे, मुहूर्त चांगला आहे आणि इथं तुम्ही हे भूमिपूजन करायला पाहिजे. आदरणीय जयंतराव पाटील साहेब त्या दिवशी नाईलाजाने काही कारणामुळे अनुपस्थित होते, त्यांना मुंबईत बैठक होती. परंतु जसा अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला निरोप मिळाला, इतर कार्यक्रम या ठिकाणी बाजूला ठेवून आज इथं त्या ठिकाणी इथं भूमिपूजन आम्ही सगळ्यांनी इथं केलं. आणि आज मला मनापासून आनंद आहे की आज हे भूमिपूजन केल्यानंतरचं एक सुंदर असं वास्तू आज महानगरपालिकेच्या माध्यमातून पुतळ्याच्या उद्घाटन ज्यांच्या हस्ते होतंय ते आपल्या सर्वांचे आणि देशाचे आदरणीय नेते आदरणीय पवार साहेब, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम नामवंत आणि सगळ्यात मोठा अनुभव पाठीशी असणारे पत्रकार मधुकर भावे साहेब, महाराष्ट्राचे माजी मंत्री आमचे सहकारी विश्वजित कदमजी, आमदार अनिल बाबर साहेब, सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रमसिंह सावंत, विधान परिषदेचे सदस्य आमदार अरुणा लाड, माजी मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय शिवाजीराव नाईक साहेब, माननीय अजितराव घोरपडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे पृथ्वीराज पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष माननीय PR पाटील दादा, राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील अण्णा, दिलीपराव तात्या, राजाराम बापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, कोल्हापूर राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष ज्येष्ठ सहकारी VP पाटील साहेब, या पुतळ्यासाठी ज्यांनी विशेष पुढाकार घेतला त्या अनेक नाव आहेत, पण या शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय बजाजजी, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशीजी, मैनुद्दीन बागवानजी, शेठजी मोहिते, संगीताताई हारगे आमच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणाऱ्या अनिताताई सगरे, नगरसेवक विष्णू माने, सर्वच उपस्थित नगरसेवक आबा सलगर, माननीय रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, सांगली
सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुष्मिताताई जाधव, आमचे युवकांचे अध्यक्ष विराज नाईक, मनोज शिंदे, दिगंबर जाधव, ताजुद्दीन तांबोळी, महापालिका क्षेत्रातील अनेक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाचं नाव राहिलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. सर्वच नगरसेवक, जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महापालिका आयुक्त सुनील पवार, महापालिकेचे सर्वच अधिकारी, इथे उपस्थित असणारे देवराज पाटील, प्रतीक पाटील, जयाभाऊ नलवडे, अनेक नावं आहेत, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय बापूंचा पुतळ्याचं अनावरण पवार साहेबांच्या हस्ते होते. 40 वर्षाचा कालखंड झाल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव आजही लोक घेतात. लोकांच्या मनात एखादी व्यक्ती इतका घर करून राहू शकते हे महाराष्ट्रात फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळेल. त्या सांगली जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर त्यांचं नाव घेतात लोक. पण पवार साहेबांनी महाराष्ट्रात मला काम करायची संधी दिल्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, मंत्री म्हणून जाण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या काळात तर महाराष्ट्रात 99च्या दरम्यान जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये बापूंना मानणारे, बापूंशी काम केलेले, बापूंच्या बरोबर काही काळ घालवलेले अनेक मान्यवर हे आम्ही सगळ्यांनी पाहिले. अनेकांनी अनेक किस्से बापूंचे यांच्या बरोबरचे राहिलेले. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अनेक लहान मोठी कामं करत असताना माणसं जवळ करण्याचं काम सातत्याने, कार्यकर्ता कसा सांभाळावा, संघर्ष करत असताना बरोबरचे कार्यकर्ते कसे जपावेत हे बापूंनी लोकांच्या समोर आदर्श ठेवले. इथं समोर रावसाहेब पाटील बसलेले आहेत आटपाडीचे. सूर्य एखाद्या वेळी पश्चिमेला उगवेल पण रावसाहेब पाटील बापूंचं नाव सोडून दुसरं नाव घेत नाहीत, अशी त्यांच्यावरची बापूंची नेहमी. इथं मागे दिलीप पाटील बसलेले आहेत, PR पाटील बसलेले आहेत, अजितराव घोरपडे बसलेले आहेत. या सगळ्यांनी बापूंच्या बरोबर काम केलं आणि एक वेगळा अनुभव या सगळ्यांना व्यक्तीबरोबर माणूस कसा सांभाळायचा याचा फार मोठा अनुभव आणि धडा बापूंनी प्रतिकूल परिस्थितीत, सत्ता असताना माणसं सांभाळणं वेगळं, पण बराच काळ बापूंचा विरोधी पक्षात गेला तरी देखील माणसांचा जिव्हाळा त्यांचा कमी झाला नाही. माणसांची कसं वागायचं, माणसं कशी जपायची, अनुभव बापूंच्या कार्यातून आपल्या सगळ्यांना मिळाला. मला आठवतं की या जिल्ह्यात धरणाचा वाद होता. माझा वाढदिवस होता. स्वर्गीय वसंतराव दादा आमच्या घरी मुंबईला आले आणि दादा आणि बापू, मी केक कापलेला त्यांच्या समोर ठेवला, दादानी मला चारला केक आणि दोघांनी बसून या जिल्ह्यातल्या धरणाचा वाद कसा मिटवायचा याची रूपरेषा. विचाराची मतभेद आणि संघर्ष होऊ शकतो पण व्यक्तीचा मत्सर आत्या पिढीने कधी केला. आज काळ बदललेला आहे. एखादा आपल्या मनासारखा वागला नाही तर त्वरित मत्सर सुरू होतो. हे आपण आता अनेक ठिकाणी बघायला लागलेलं आहे. राजकारण विचाराचं राहिलेलं नाही. राजकारण आता मत्सराचं, एकमेकाचा वचपा काढण्याचं झालेलं आहे. आणि म्हणून राजकारणात चांगली चांगली माणसं यायला हळूहळू होता. जरा दबक्या नगरसेवक उभा करायचा म्हटलं तर एखाद्या वेळी काही वर्षांनी जाहिरात द्यावी लागेल अशी परिस्थिती. कारण राजकारणच वेगळ्या वैचणीला गेलेलं आहे आणि साधन संपत्ती जास्त असेल त्याच्याबरोबर राहण्याची प्रथा लोकांची आता सुरू झाली.
पण त्यावेळी वसंतराव दादा असतील, राजाराम बापू असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्याच पिढीतले आजचे आपले प्रमुख पाहुणे पवार साहेब आहेत. त्यांनी माणसं जोडली आणि महाराष्ट्र उभा केला. आणि म्हणून आज त्यांच्या पुतळ्याला पवार साहेब यावेत हा सगळ्यांचाच आग्रह होता. पवार साहेब यांनी वेळात वेळ काढून आज खरं म्हणजे हा 4-5वा कार्यक्रम असेल पवार साहेबांचा. आणि सुप्रियाताईंनी नेहमी सांगितलेलं असायचं 2 कार्यक्रमाच्या पेक्षा 3रा कार्यक्रम घेत जाऊ नका. त्यांना आजचा कार्यक्रम जर कळला तर नक्की आपल्या सगळ्यांची काही खैर नाही. आणि तरी देखील बापूंच्याशी असणारा जिव्हाळा म्हणून पवार साहेबांनी हा शेवटचा आजचा दिवसभरातला कार्यक्रम स्वीकारला. आज या ठिकाणी सांगली महानगरपालिकेचे मी आभार मानेन. दिग्विजय सूर्यवंशी महापौर असताना त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी यांनी विशेष लक्ष घालून परिश्रम घेतले. यादव पुतळा करणारे आलेत का ते, तो एक कलाकार असा आहे की बापूंचा चेहरा हुबेहूब करणारा तो कलाकार आहे. म्हणून पुन्हा त्यांच्याकडे जाऊन हा पुतळा करण्याचा प्रयत्न मुंबईला महापालिकेने केला. त्यामुळे सगळ्या नगरसेवकांचे, सर्व पक्षीय सर्व नगरसेवकांचे, आबा सरगर, शेटजी मोहिते, तुम्हा सगळ्यांचेच मी आभार मानतो. कारण आमच्यासाठी ही जिव्हाळ्याचा विषय आहे, हा काही राजकारणाचा विषय नाही. इथं बसलेले बापूंना मानणारे, त्यांच्यावर काम केलेले, त्यांच्या बरोबर ज्यांच्या घरातल्यांनी काम केले ते लोक देखील आज या ठिकाणी जिल्ह्यातून आलेले आहेत. त्यांना हा जिव्हाळ्याचा विषय, हा काही राजकारणाचा विषय नाही. तर सांगली जिल्ह्यामध्ये लोकल बोर्डात असताना काम उमदीपासून मानसिंग भाऊ सांगत होते, आता धरणाच्या आत गावं गेली नाही. शिवाजीराव नाईक साहेबांचं खरं म्हणजे भाषण व्हायला पाहिजे होतं थोडस, त्यांनी व्यवस्थित सांगितलं असतं. कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. त्यावेळी शिवाजीराव नाईक साहेबांनी पुढाकार घेतला आणि राजाराम बापूंच्या नावानं आरोग्य सप्ताह शिवाजीराव नाईक साहेबांनी सुरू केला. आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दरवर्षी विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे. 500 पानाचा निर्णय आहे. आता त्याच्यावर आज शिवसेनेमार्फत उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सुप्रीम कोर्ट योग्य न्याय करेल अशी अपेक्षा आहे. आताच्या ज्या लोकसभा इलेक्शन्स लागतील त्यामध्ये नेहमी म्हणते की आम्ही 45+ आपली 45+ आम्ही जाऊ 48 पैकी. म्हणायचंच असतं. महाविकास आघाडी किती जागांवरती आमची बैठक झाल्यावर मी तुम्हाला सांगेन. पण असं म्हणतात प्रत्येक निवडून येण्याच्या आधी निकालानंतर भेटायचं.